ER न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अण्णा भोसले। आज आपण सातारा पिलीव आणि पंढरपूर या रोडवरती आहोत। या ठिकाणी गेली 5 ते 6 वर्ष झालं ह्या रोडचं बांधकाम चालू असताना 2 ते 3 कंपन्या आल्या, काम निम्यातनं सोडून गेल्या आणि 6 वर्ष झालं हे जे आपण बघताय ब्रिजचं स्टील उभं आहे, त्याच्यामधून पाणी ते रस्त्याचा पावसाळ्यात तर खूप अपदा होते, खड्डे पडलेले आहेत आणि या ठिकाणी बऱ्याच प्रवाशांचं हाल होत आहेत, त्यांना त्रास होत आहेत, अपघात झालेले आहेत, अनेक जण पावसाळ्यात पडलेले आहेत, दुखापत झालेले आहेत, त्यांना दवाखान्यापर्यंत जावं लागलेलं। मग ह्या रस्त्यासाठी ज्या कंपन्यांनी हे काम घेतलेलं आहे, हे काम त्या कंपन्या कधी पूर्ण करणार किंवा ह्या कामासाठी जे प्रशासन आहे, प्रशासन लक्ष देणार आहे का? तर आपण बघू शकता हे स्टील पूर्ण आहे आणि महत्त्वाचा रस्ता हा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या प्रवाशांची, वारकऱ्यांची संख्या ह्या नॅशनल महामार्गावर भरपूर आहे। तरी लोकांच्या जीवाशी हे प्रशासन खेळतंय का आणि ह्या ब्रिजचं काम कधी पूर्ण होईल? 6 वर्ष झालं, अनेक ठिकाणी बरेच म्हणजे राज्यामध्ये किंवा माळशिरस तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी अपुरी कामं भरपूर आहेत। तर या कामाकडं प्रशासन किंवा जे PWDच्या अंतर्गत जे रोड आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांनी ध्यान द्यावं आणि ह्याचं काम लवकरात लवकर पूर्ण कर। काय नाव आपलं? संतोष शेटे। बरं, या रस्त्यानं रोज येता जाता का? रोज येतो। ह्या रस्त्याबद्दल, या पुलाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? अनेक प्रकारचा अपघात होते त्या आणि ह्या रस्त्यामुळं गाड्यांचं वाटोळ होते, दुसरी गोष्ट प्रदूषण होते आणि अनेक संकटाला तोंड द्यावं लागते। रात्री चोरा चिलटाची भीती वाटते, अशा अनेक समस्या पडायत। या ठिकाणी ह्या रोडवर इथून जाताना चोरा चिलटांचा त्रास आहे, पावसाळ्यामध्ये अपघात होते। या ठिकाणी किती वर्ष झालं हा पुलाचं काम रखडलेलं? 7 वर्ष होत आहे। 7 वर्ष झालं। आपण इथल्या ह्या ज्या कंपनीने काम घेतलंय किंवा प्रशासनाला, सरकारला ह्या पुलाबद्दल किंवा या रस्त्याबद्दल काय सांगणार? हे सरकारच बदललं पाहिजे। सरकार बदललं पाहिजे। ह्या महायुतीच्या सरकारवर आपण समाधानी नाही का? समाधानी आहे, पण रस्ते काही बाबतीत समाधानी नाही। काही बाबतीत ज्या नितीन गडकरीचं रस्ते बाबतीत नंबर 1चं काम आहे, पण जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे ते दिसत नाही। गडकरी साहेबांचं काम यांच्या मते 1 नंबर आहे, पण राज्यातले जे काय मंत्री आहेत किंवा बांधकाम मंत्री आहेत किंवा प्रशासन आहे त्यांचं काम समाधानकारक नाही असं यांचं म्हणणं आहे। नमस्कार, काय नाव? नमस्कार, माझं नाव गोविंद हिरकर, तांदळवाडी। रस्ता किती वर्षापासून हा थांबलेला आहे? किती वर्षापासून काम नाही झालं? हे काम कमीत कमी 2-3 वर्ष झालं तर हा असंच आहे। पोल बांधून ठेवला आणि ह्या रस्त्यात पाऊस आला का चिखल होतो, या गाडी जात नाही, काय नाही त्रास भरपूर होतोय। भरपूर त्रास होतो। या रोडवरनं रोज जाता का तुम्ही? रोज नाही, असं 8-15 दिवसातनं जातोय सारखं, त्यामुळं त्रासच होतोय ना। काय नाव आपलं? जुल्किफ पठाण। ह्या रोडचं नॅशनल हायवे आहे, या रोडचं, या पुलाचं किती वर्षापासून काम थांबलेलं आहे? एक साधारण 3-4 वर्ष झाले। 3-4 वर्ष झालं रोडचं काम, ह्या ब्रिजचं काम राहिलेलं आहे। आपण ह्या रोडनं डेली प्रवास करता का? हो। काय त्रास होतो आपल्याला? पावसाळ्यात वगैरे खूप त्रास होतो, चिखल, रस्ता अपुरा आहे, 2 वाहनं बसत नाही ती। या ठिकाणी अपुरा रस्ता आहेत, 4 व्हीलर जर आल्या तर 2 व्हीलरची खूप त्रास होतो त्यांना जायला यायला। या ठिकाणी कुठल्या प्रकारचे बॅरिगेड्स किंवा सूचना बोर्ड प्रशासनाने लावले नाहीत। तर या ठिकाणी आताच्या सरकारबद्दल किंवा ह्या रोडबद्दल, प्रशासनाबद्दल आपलं काय मत आहे? हे रोड जेव्हा सँक्शन झाला त्यावेळी हे सगळे परवानगी घेऊन हे रोड सँक्शन म्हणजे जेव्हा झाला तर ही करायला पाहिजे होतं। नंतर ना अडचणी ही किंवा फॉरेस्टनं अडवणं किंवा रान मालकांना अडवणं हे चुकीचं आहे। पहिले परवानगी सरकारने सगळे नियोजन करून मगच प्लॅन हे साक्षर करावा ना।
या ठिकाणी या रोडचं काम होत असताना प्रशासन किंवा वन विभाग असेल किंवा शेतकरी असेल, या सर्व शेतकऱ्यांना परवानगीसाठी त्यांनी सरकारनं नोटिफिकेशन दिलं असेल किंवा प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी तन मन धनानं या ठिकाणी जे काही नियम वगैरे आहेत अटी लागून या ठिकाणी त्यांनी काम करायला पाहिजे होतं. गेले 5 ते 6 वर्षे झालं या रोडचं काम थांबलेलं आहे आणि लोकांना या जायला खूप त्रास होतो. या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं या रोडचं काम किती दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे? आता 2 महिने खूप झाले हे रोड पूर्ण व्हायला, कारण हे भराभरी हे मुरुम वगैरे हे बरेच वर्ष झालं चालू आहे. पण आता हे पूर्ण झालं पाहिजे, कारण बरेच ॲक्सिडेंट इथं झालेले आहेत. कारण नोटिफिकेशन नसल्यामुळं बरेच 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर एकामेकाला धडकलेले आहेत. या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. 2 व्हीलरचे ॲक्सिडेंट झालेले आहेत किंवा 4 व्हीलरचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. तर या ठिकाणी प्रशासनानं वेळीच या रोडची या ब्रिजची दखल घेऊन या कामाला गती. काय आपलं नाव? सोमनाथ मल्लिकार्जुन मेथोडे, राहणार पिलिओ. या रोडनं आपण डेली वाहतूक करता का? हां, डेली वडापचं वाहतूक करतो. किती वर्ष झाले या रोडचं ह्या ब्रिजचं काम थांबलेलं आहे? 1-2-3 वर्ष झालं. 2-3 जण तर आत गेली होती, त्यातलं एक वाचलं आणि एक वारले. म्हणजे 3घांचा अपघात झाला आणि एकाची इथं मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी काय तुम्ही या प्रशासनाला किंवा सार्वजनिक बांधकाम किंवा ज्याच्या अंतर्गत हा रोड येतो सरकारच्या किंवा प्रशासनाच्या, त्यांच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावं. माणसात जीव चालले तर मग काय करायचं? आता वाहनवाल्याचं हाल होते, डबल गाडी बसत नाही इथं, रात्रीचं लय हाल होते. पावसा पाण्यात डबल गाडी बसत नाही, अंतर कमी आहे तिथं. पुढे आपलं वैभव भीमराव साठे. प्रॉपर कुठले आपण? मसवडचे, सांगोलला चाललोय. या रोडनं आपली डेली ये जा असते का? हां, असते ना सारखे. आता हा या पूलचं अपुरं काम राहिलं आहे, रस्त्याचं अपुरं काम आहे, ह्याच्याबद्दल काय आपलं मत आहे? लय त्रास, भयंकर त्रास होतो आहे. ॲक्सिडेंट बी भरपूर होते. पावसाळ्यात तर एवढा त्रास होतो आहे, गाडी पडती का चालते हे समजत नाही. या ठिकाणी प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. बरं, प्रशासनाला किंवा हे हायवेचं जे काम ज्या कंपन्यांकडे सरकारनं दिलं आहे त्या कंपन्यांबद्दल आपलं काय मत आहे? कंपनी काय पैसे घेऊन जाते, जनतेला त्रास होतो आहे. कॉन्ट्रॅक्टदार जाते तर निघून, काय निमार्द काम ठेवते ते काय असेच बोगस चेक, काय बिलं काढून जे निमार्द राहिलेले ते तसंच काम ठेवतं आहे. प्रशासन बी त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण की प्रशासन बी त्याच्यात त्यांचा बी सामील असतो आहे. त्याच्यात काय त्यांची टक्केवारी असते, काय असते, त्याच्यामुळे ते पण काय कॉन्ट्रॅक्टदारला काय बोलत नाहीत. या ठिकाणी प्रवाशांचं स्पष्ट म्हणणं आहे की रोडचं काम होत असताना किंवा ब्रिजचं काम होत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे आणि त्याच्यामुळं ठेकेदार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचं हेवेदावेचं संबंध असल्यामुळं या पुलाचं किंवा ब्रिजचं काम हे थांबलेलं दिसतं. या ठिकाणी अनेक लोकांना सारखं येता जातं का? होय. रोड कसा आहे? रोड काय सारखा हे असंच आहे की डबल वाहन बसत नाही, काय नाही. त्रास होतोय का? मग काय तर रस्ता लवकर व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? अहो, मागच व्हायला पाहिजे होता रस्ता. किती वर्ष झालं या रस्त्याचं काम थांबलेलं आहे? या रस्त्याचं काम मला वाटतं या 4th-5व वर्ष असेल. 5 वर्ष झालं असं प्रवासी म्हणतात की या रोडचं काम थांबलेलं आहे. आपलं काय नाव? सचिन कांबळे. रस्त्याबद्दल काय मत आपलं, या पुलाबद्दल काय सांगायचं? समजे म्हणणं ऐकून घेताच तुम्ही. आता समजे तेच म्हणणं असणार की काय रोड काय असं वाटतंय का होऊ नये का? सरकारनं मग थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याकडं. कॉन्ट्रॅक्टर आणि जे सरकार आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आपलं काय नाव? सोमनाथ बैस. प्रॉपर कुठले आपण? पिलिवचे. किती दिवस झाले या रस्त्याचं काम थांबलेलं आहे? या रस्त्याचं काम साधारणतः 2-2.5 वर्ष होऊन गेलं. ह्या रोड असंच आहे आणि बारक्या चिरक्या गाड्या येताना हे असं डबरे पडल्यामुळं खालचे बॉडीचं सगळं पार्ट तुटत आहेत आणि ह्या रस्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आता सध्या. या ठिकाणी गेले 5 वर्ष झालं ह्या रस्त्याचं काम अपुरं आहे, लोकांना त्रास होतोय. तुमचं काय म्हणणं आहे? हा रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित करून रहदारी व्यवस्थित झाली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे. सरकारबद्दल काय आपलं मत आहे? सरकारनं या अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष घालून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं एवढीच अपेक्षा आहे. यासिन बटन. साहेब, या रोडनं तर आपलं डेली ये जा होते का? हो. रोडबद्दल, ह्या ब्रिजबद्दल काय आपलं मत आहे? ब्रिज गेल्या 2017ला या रोडचं काम चालू झालं आहे.
2017 नंतर आज 2024 संपत आला तरी रोड अजून इनकम्प्लीट आहे. म्हणजे लोकांची एवढी बिकट अवस्था या रोडमधून जाता येत होते की हे कधी कोण इथं ॲक्सिडेंट होऊन कोणाचं एखादं बळी गेल्याशिवाय प्रशासन काय जागा होणार नाही. त्या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की प्रशासन कधी जागा होणार आहे, लोकांचं बळी घेणार. याच्या आधी पण लोकांनी सांगितलं बळी गेलेले आहेत, अपघात झालेले आहेत, दुखापत लोकांना झालेल्या आहेत, नाहक त्रासाला रोज ह्या रोडवरनं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय. सर प्रशासनाला काय तुम्ही सांगाल यातून? प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की 2017 साली आपला हा NH 548 चालू झाला आहे. जवळजवळ खासदारकी पहिली 5 वर्ष संपली, आता नवीन टर्म झाली तरी अजून या रोड म्हणजे 85% कंप्लीट आहे. अजून 15% रोड जर 7-7, 8-8 वर्ष आणि 15% कंप्लीट करत असताना जो 85% तो परत खराब होणार आहे. या ठिकाणी 85% ते 70% जिल्ह्यातील किंवा पश्चिम महाराष्ट्र राज्यातील बरेचसे रोडची कामं अपुरे आहेत आणि हायवे लगत जे काय ब्रिज आहेत ते पण अपुरे आहेत. मग ठेकेदार किंवा प्रशासन लोकांना का वेटीस धरतंय याची उत्तरं कोण देणार आहे? आपलं संजय जाधव, साळमुख. गाव साळमुख. या रोडनं दिवसातून किती वेळा येता? दिवसातनं 4-5 वेळा येतोय. रोज 1-2-3 माणसं पडलेली असते. ती काल सकाळी काढलंय उचलून त्यातनं आतनं. मोटरसायकल सकाळ आत पडला होता, उचलून काढलाय. दवाखान्यात ॲडमिट आहे ती माणूस. किती वर्ष झालं ह्या पुलाचं आणि ह्या रोडचं काम थांबलेलं आहे? 4-5 वर्ष होऊन गेली थांबले काम. काय नाही, डबरीसुद्धा मुजवत नाही ती. राज्य सरकारकडून ज्या कंपनीने हे काम घेतलेलं आहे, मग ठेकेदार आणि राज्य सरकारमधले काय प्रशासकीय अधिकारी असतील त्यांचं काय साठलोट तर नसावं? ते 100% साठलोट आहे. त्यांचं बिल काढून मोकळी झाली. दुसऱ्याला ती कंपनी निघून गेली, दुसरी कंपनी आली आहे, ती काय काम करत नाही वेळेला. तर ह्या रोडचं नॅशनल हायवेचं पहिली एक कंपनी आली काम करण्यासाठी, तिनं अपुरं काम केलं. दुसरी पण आली, ती पण स्थिरच आहे. लोकांचं म्हणणं आहे की कंपनी येत आहेत पण ते काम अपुरंच करून निघून जात आहेत. या ठिकाणी अजून एक प्रवासी आहे तिथं. बाबा काय नाव आपलं? अरुण हनुमंत कोकरे. गाव इथलंच आहे मी, रहिवासी. बरं, ह्या पुलाचं या रस्त्याचं काम किती दिवस झालं राहिलेलं आहे? 4-5 वर्ष राहिलंय की. चालू झाल्यापासून पुन्हा झालंच नाही काम इथलं. मग काय रोज यावं जावं लागते? किती काय त्रास होतोय सांगा तुम्हाला? भरपूर त्रास होतोय. काय मोटरसायकल हे रात्रीचं ही दिसत नसल्यामुळं काय पडते ती त्या खड्ड्यात आणि ते काय जणांचा जीव घेणे म्हणजे प्रवास होतो इथं. काय मोटरसायकलीसह आत पडले ती, काय जण मोडून हॉस्पिटलला ॲडमिट आहे ते आता सध्या आहे. या ठिकाणी बाबांचं म्हणणं आहे की सारखे अपघात होत आहेत आणि सध्या इथल्या या रोडमुळं, इथलं ब्रिजचं काम रखडल्यामुळं अनेक पेशंट सध्या दवाखान्यात सुद्धा आहेत. आता सध्या सुद्धा आहेत दवाखान्यात, हॉस्पिटलला आहेत. काय प्रशासनाला काय वाटतं तुम्हाला? काय लवकर काम करायला पाहिजे का नाही त्यांनी? आतापर्यंत काम होऊन जायला पाहिजे होतं पण ह्यांचं शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं हे काम झालं नाही आणि होत पण नाही सक्सेस यांच्याकडून. पहिली कंपनी निघून गेली या इथली, त्यामुळं आता हे काम होईल असा आम्हाला बी धोका ह्या कामाबद्दल. ह्यांचा या कामाबद्दल धोका आहे, त्रास होतोय जनतेला. जे काय रोज प्रवासी आहेत, नॅशनल हायवे आहे, पुढं पंढरपूर आहे, अनेक वारकरी या रस्त्यानं येत जात असतात, परंतु शासनाचं, ठेकेदाराचं आणि प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही. आपलं काय नाव बाबा? कैलास सूळ. कसा आहे रस्ता? रस्ता काय बेकार आहे. रोज पावसामुळं वाहनं पडते ती, मोटर पडते ते, नुकसान होती लोकांची. प्रशासनाला किंवा ज्यांनी ज्या कंपनीनं काम घेतलंय त्यांना काय सांगणार तुम्ही? त्यांना काय रस्ता लवकर करून घ्या म्हणून आमचे काय अपेक्षा आहे. लवकर रस्ता चालू व्हावा, रस्ता लवकर त्यांनी करून घ्यावा. की काय संबंधित काय विषय असेल त्यांनी मिटवून आपलं रस्ता चालू करावा. या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की रस्त्याचं काम त्वरित चालू व्हावं आणि रस्त्याचं काम जलद गतीनं व्हावं हीच लोक. नमस्कार, काय नाव? सूरज दानाने. प्रॉपर गाव कोणतं? निमगाव. कसा रस्ता? बाधा रोड 2 वर्ष झालं वाहतो इथनं, तो लई त्रास होतो इथं. एवढाच मध्ये टपका राहिला. ज्या कंपनीनं काम केलंय, घेतलंय ह्या रस्त्याचं, त्या कंपनीबद्दल काय सांगणार तुमचं?
काय आता लवकर करून घ्या. रखडलंय लय दिवस झाले. काम बरेच दिवस झालं रखडलंय. लवकरात लवकर या रस्त्याचं काम झालं पाहिजे आपलं म्हणणं आहे. बाकीचे अजून पुढे कुठं जाता तुम्ही? पुढं तरंगफळला. तिकडचे रस्ते कसलेत? इकडं पण तरंगफळचं काम राहिलंयच, केलं नाही. ती तर लय बाद रोड आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांचं काम रखडलेलं आहे. हा पण रस्ता रखडलेला असं यांचं मत आहे.